खरा धर्म आता शिवाचाच पाही, खरा धर्म आता शिवाचाच पाही. जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी. छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय? जय शिवराय. कोण आला रे कोण आला? महाराष्ट्राचा वाघ आला. कोण आला रे कोण आला? महाराष्ट्राचा वाघ आला. कोण म्हणतं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय. धन्यवाद 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 धन्यवाद. चला समाज बांधवांना विनंती, आपण कृपया पटपट समोर यायचे. चला पटकन चालत आलेले समाज बांधवांना विनंती, चला पटपट चालत चला. दिवेगाव गावातल्या लोकांना विनंती की जे लोक गावामध्ये थांबलेले आहेत, जी लोक विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात थांबलेले आहेत, त्यांना विनंती की मनोज जरांगे पाटलांचं भाषण सुरू होणार आहे, तरी सर्वांनी लवकरात लवकर स्टेज पाशी यायचंय. आज दिवेगावानी आगावी मराठा समाजासाठी आपल्या सर्वांचे मराठा योद्धा जरांगे पाटील यांचं स्वागत आपण करमाळा तालुक्याच्या वतीने इथं करतोय. खरं तर हे आपल्यासाठी भाग्याचा क्षण आहे की ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आज आपल्याला त्यांचं अनमोल मार्गदर्शन होणार आहे. आज आपण या ठिकाणी बघतो की महाराष्ट्र शासनाने जे 10% आरक्षण दिलेलं आहे, जे 2018 साली दिलं होतं आणि ते 2020 साली कॅन्सल झालं, तशाच पद्धतीचं हे तात्पुरतं आरक्षण आहे. याचा कुठलाही फायदा 10%चा आपल्याला होणार नाही. त्यामुळे समाज बांधवांनी एवढंच लक्षात ठेवायचे की आपल्याला सर्वांना जे आरक्षण घ्यायचंय ते ओबीसी मधूनच घ्यायचंय आणि 50%च्या आतूनच घ्यायचंय. कारण या 10% आरक्षणाचा आपल्याला केंद्रामध्ये कुठेही उपयोग होणार नाहीये. आता जी प्रवेश प्रक्रिया केंद्रातली चालू आहे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये, केंद्रातल्या जेवढ्या जागा आहेत तिथं कुठेही या 10% आरक्षणाचा उपयोग होणार नाही. आपण जेवढे ओबीसी मध्ये आरक्षण घेऊ त्याच वेळेस केंद्रामधलं जे 26% आरक्षण आहे त्याच्यामध्ये आपल्याला समाज बांधवांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळणार आहे. त्यामुळं जरांगे पाटील साहेबांची जी मागणी आहे त्याला आपण सर्वांनी पाठिंबा दिला तरच हे चांगल्या प्रकारे पुढे आरक्षण आपल्याला घेता येईल. आणि हे आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील आपल्याला एक महाराष्ट्रातून अशी योद्धा भेटलेला आहे की त्या माध्यमातून आपल्याला शासनावरती दबाव निर्माण झालेला आहे आणि तो टिकून ठेवायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा करमाळा तालुका वासियांच्या वतीनं मी जरांगे पाटील साहेबांचं इथं स्वागत करतो आणि ते आल्याबद्दल आभार मानतो. थँक्यू. आज खऱ्या अर्थाने दिवेगाव गावाचं तालुक्यातील एक छोटस गाव, पण या छोट्या गावाने फार मोठं काम करून दाखवलेलं आहे. आणि ज्यावेळेस गावाची एकजूट असते त्यावेळेस अशा पद्धतीचं चांगल्या प्रकारचं काम त्यांच्याकडून होताना दिसतंय. आज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे देवगण सारखे छोट्या गावामध्ये आलेले आहेत. ते केवळ देवगण गावाच्या एकजुटीमुळे. त्यामुळे देवगण गावाच्या सर्व ग्रामस्थांना करमाळा तालुक्याच्या वतीने आम्ही सलाम करतो. आणि यानंतर मनोजदादा जरांगे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बाकीचे स्वयंसेवक सगळे खाली चला स्टेजवरती, कृपया गर्दी करू नका, माझी विनंती आहे. खाली चला पटकन सगळे, खाली चला पटकन सर्व स्वयंसेवकांना विनंती.
स्टेजवरून कृपया खाली आपण जायचे विनंती. चला पटपट सर्व स्वयंसेवकांना आणि दिवे गव्हाणकर ग्रामस्थांना विनंती आहे, कृपया आपण खाली जायचं. लवकर 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 मार लवकर करा लवकर. शपथ घेतो शुभाची आम्ही आणून तो ही क्षण. शपथ घेतो शुभाची आम्ही आणून तो ही क्षण. ह्यांच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण. ह्यांच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण. शपथ घेतो शुभाची आम्ही आणून तो ही क्षण. शपथ घेतो शुभाची आम्ही आणून तो ही क्षण. ह्याच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण. ह्याच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण. एक मराठा हाक मराठा. कृपया स्वयंसेवकांना विनंती माझी, आपण कृपया खाली जायचं पटकन सर्व स्वयंसेवक. भैया ए अरे जन्माला आलोय म्हणून कोणीही जगतं, पण समाजासाठी मरायला वाघाचं काळीच लागतं. मी माझा आम्ही आमचे, अरे यात कोणीही रमतं, पण हा सकल मराठा बांधा माझा आहे आणि मी त्यांचा आहे असं म्हणायला सुद्धा वाघाचं काळीच लागतं. पैसा असं आले किती, असं गेले किती, असं गेले किती 100. चला स्वयंसेवकांना यात विनंती. कोणीही रमतं, पण माझ्या मराठाच्या लेकराला शिक्षण, व्यवसाय व नोकरी या प्रत्येक ठिकाणी न्याय मिळाला तर हीच माझी खरी संपत्ती आहे असं म्हणायला वाघाचं काळीज लागतं. चालताना ठेच लागली तर कोणीही अडखळतं, पण मराठा आरक्षणासाठी उपोषण, मोर्चा, आंदोलन ही शस्त्र वापरून सरकारचा थरकाप उडवायला वाघाचं काळीज लागतं. अरे प्रत्येक जण एक दिवस मरणार आहे हे तर जीवनाचं अंतिम सत्य आहे, पण माणूस म्हणून जगायला आणि दुसऱ्यासाठी मरायला वाघाचं काळीज लागतं. असेच वाघाचं काळीज जन्माला घेऊन आलेले संघर्ष योद्धा सन्माननीय जरांगे पाटील यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला स्वयंसेवकांना विनंती, कृपया आपण खाली जायचंय. दिवे गव्हाण नगरीच्या वतीनं मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोजी जरांगे पाटलांचा सत्कार होता. टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये मनोजी जरांगे पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत. खरं तर दिवे गव्हाण गावानं पाठीमागील 8-10 दिवसांपूर्वी एक इतिहास त्या ठिकाणी रचलेला आहे. तो असा की हो खाली चला सगळे स्वयंसेवक खाली हा चला. सन्मान होतो आहे खाली तुमचा. तुमच्या कुशल नेतृत्वाचा, सर्वांनी खाली उत्तुंग कर्तृत्वाचा, निरपेक्ष दातृत्वाचा आणि तुमच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा, आपल्या असामान्य व्यक्तिमत्वाचा. ज्यांच्या कर्तृत्वाला शिवनेरीची श्रीमंती लाभलेली आहे, ज्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे रायगडाची भव्यता आहे, ज्यांचे नेतृत्व म्हणजे पुरंदरची दिव्यता आहे, असे सन्माननीय जरांगे पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. बोला खाली जा. सर्व स्वयंसेवकांना विनंती, कृपया स्टेजवरील सर्वांना विनंती, कृपया नावे घ्यायला लावू नका. माझी विनंती सर्वांना. दिवे गव्हाणकर गावातील सर्व युवक मित्रांना विनंती, कृपया आपण स्टेज सोडून पटकन खाली चालायचे. पटकन सर्वांना विनंती. यानंतर व्यक्त होत आहे मराठा संघर्ष योद्धा. आपण सर्वजण खऱ्या अर्थानं ज्यांची बऱ्याच वेळापासून वाट पाहत होतो. आदरणीय टाळ्या एकदा हात वरती घ्या. टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील व्यक्त होत आहे. याला धरा बरं 1 मिनिट. दादाचं पेज जमलेल्या सर्व बांधवांना माझा मानाचा विषय कसं करायचं.
मी त्याची गावाबद्दल अरे गावात मंदिराच्या दर्शनाला पण जायचं तुम्ही ते राहून गेलं तुम्हाला गावात इथे कसं असं थोडी तुम्हाला काय बाबा नेमकं बोलायचं काय मला कधी काही वाटलं आता येतो इथं काय तुम्हाला सभा दिलेली नव्हती तुम्ही बैठक दिलेली होती तुम्हाला गावात घेतल्यास तरी जमलं असतं काय होतं आपली संख्या गावाभोवती आपण गावाची बैठक घेतली तर समाजाची चव जात नाही त्याच मोकळं ग्राउंड राहिलं की चव जाते लोकात गैरसमज जातात पसरवणारे सुद्धा गैरसमज पसरते आपल्या संवाद बैठकात एक बैठक असो किंवा सभा असो ग्राउंड भरलं नाही असं झालेलंच नाही आणि तुमच्या गावाची बैठक तुम्ही अशी पटापट डोंगरात घेतल्यासारखी घेतली तिथे किती लोक आले तरी कमीच दिसणार नाही आपला उद्देश आपल्यासाठी महत्वाचा आहे आपला ध्येय आणि उद्देश मराठा समाजाला आरक्षण मिळेल ही देशातली पहिली लढाई की 100% जिंकली आपण 10% आपल्याला मान्य नाही तो भाग वेगळा आहे कारण ते टिकणार नाहीये म्हणून परंतु सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली त्याबद्दलची अंमलबजावणी आचारसंहिता लागायच्या अगोदर होईल अशी अपेक्षा होती आणि त्यासाठी त्यांनी कॅबिनेट सुद्धा आचारसंहिता लागायच्या अगोदरच 12 वाजता दुपारी घेतली होती परंतु काय झालं माहीत नाही त्या दिवशी अंमलबजावणी झाली नाही आता आचारसंहिता लागल्यामुळे सरकारचा डाव साधलेला आज काहीतरी पत्रकार परिषद गृहमंत्र्यांची झाली असं कळालंय मला गाडीत काहीतरी विषय त्यांनी घेतलाय परंतु माहीत नाही आचारसंहितेत असे काही निर्णय घेता येतात का की पुन्हा मराठ्यांनाच फसवायचं आता काय प्रेसमध्ये झालं हेही मला आणखी माहिती नाही परंतु मराठा समाजाविषयी आज काहीतरी चर्चा होऊन पत्रकार परिषदेत सांगण्यात आले बांधवांनो पुन्हा एकदा तुमच्याकडे येता येईल तुम्हाला शब्द दिला होता म्हणून आलो नसता उद्या राज्यव्यापी बैठकी अंतर्गत मला आजचा दिवस पूर्ण तिथं पाहिजे होता मी बरोबर सांगितलं होतं की शक्यतो मला टीव्हीचा दौरा नाही करता येणार कारण तिथं आत्तापासूनच लोक मुक्कामी यायला लागले तिकडून फोन सुरू झालेत कोणाच्या आरामाच्या व्यवस्था कुठे आहेत तिकडचे सगळे मंगल कार्यालय फुल झाले
आजचा खरा दिवस तिथं पाहिजे होता, परंतु मी एकदा शब्द दिला की मी मागं हटत नाही. त्यामुळे मला आपल्यापर्यंत यावं लागलं आणि आम्ही आलो सुद्धा. आणखीन 2 कार्यक्रम करून मला कुठल्या परिस्थितीत 12 वाजायच्या आत आंतरवालीत पोहोचायला लागते. कारण उद्याची बैठक ही राज्यव्यापी राज्यातल्या कानाकोपऱ्यातले मराठी आंतरवाली जमायला लागले. कारण आपली सरकारनं जरी डाव साधला असला आपल्याला फसवण्याचा, तरी पुढची मराठ्यांची भूमिका काय आणि आपले 900 करोड ते 6 करोड मराठ्यांची जी सभा घ्यायची ती कुठे घ्यायची, अनेक 8-10 विषय त्या बैठकीत होणार आहेत. त्यामुळं मला जाणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही मला थोडं समजून घ्या गावकरी, कारण आलो येणं आवश्यक होतं. त्या पद्धतीने तुमचा शब्द खाली जाऊ नये, तुमचाही परिसरात अपमानाचा मेसेज पोहोचू नये म्हणून मी सुद्धा तातडीनं आम्हाला अशा रस्त्याने आणले. आणणारं कोण होता मला नंतर दाखवा तुम्ही, आता मग सांगतो त्याला. आम्हाला सांगितलं कर्जत पासून 25 किलोमीटर कोकण आणलंय. गावं नव्हतं मध्ये नुसतं डोंगर आणि चांगले डोक्यात केले खड्डे होते. ती गाडी पळाना आमच्या 4-5 गाड्या तिथंच लुटून लुटी ती आणखी तिकडेच या कोणचा रस्ता दाखवलाय म्हणले ही गाडी तुम्हाला न्यायला आली आम्हाला. तिला सगळा रस्ता मिळतो आणि ती गाडी कुंकडून घातली, कुंकडून काढली बाहेर. काय मिळाला का ना आम्हाला. एक तरी थोडसे झाला. मी कर्जतला कार्यक्रम आहे, जामखेडला पण आहे, पाथर्डीला पण आहे. 3 कार्यक्रम करून मला जायचं. माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, एकजूट राहा तुम्ही. महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातल्या आणि प्रत्येक घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही. तो माझा शब्द आहे. आता मात्र आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा याच ग्राउंडवर सभा आहे. पुन्हा आवश्यक आहे. पण आता शब्द गेला होता, शेवटी गावाला मान खाली नाही घालायला लागली पाहिजे ही जबाबदारी सुद्धा आमची होती. आम्हाला समजून घ्या एवढीच माझी विनंती की आता पैसे घेऊन मला लवकर जाऊ द्या. धन्यवाद. जय श्री. धन्यवाद आदरणीय